दुसरा माहिती साक्षात परब्रह्म तस्मै गुरुवे नमः. ओम नमो धियात्या वेद प्रतिपाद्या जे आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी रोजी. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. तेरती मायके दुःखाची जनिते नाही अर्यंती अवसान. अविनाश करी आपुली जैसा लावी मना पिसे गोविंदा. तुका म्हणे का मरणीची सरे उत्तमची उरे फिरती मागे. तुकाराम या अभंगातून आपण इथे कशा करता आलोय हे सांगतात. आपल्याला माहितच आहे आपण इथे कशा करता आलोय, पण आपल्याला याचा विसर पडलेला आहे, याची आपल्याला ते आठवण करून देतात. आपण आईच्या गर्भात असताना आपल्याला खूप वेदना होतात, हे दुःख सहन होत नाही, त्यामुळे आपण देवाला विनंती करतो की देवा एक वेळ करी या दुःखा वेगळा, अशी विनंती देवाला आपण करतो. देव पण याच्या बदल्यात आपल्याकडून काहीतरी घेतो. संत म्हणतात देशी तेव्हा घेशी. आपण देवाला वचन देतो की देवा रात्रंदिवस तुझंच भजन करीन, तुझं चिंतन. आठवी न पाय हा माझा नवस रात्रंदिवस पांडुरंगा. 24 तास तुझंच भजन करीन, पण नंतर आपल्याला याचा विसर पडतो. भगवंताचं नाम मुखात यायला अनंत जन्मीचे पुण्य लागते. बहुत सुकृताची गोडी म्हणून विठ्ठली आवडी. पशु काय पाप पुण्य जाणती, म्हणून देवाने हे मनुष्य शरीर निर्माण केलंय. देवाने हे मनुष्य देह आपल्याला दिलाय ना, मग असं भजन करायचं, असं भजन करायचं. मनुष्य देह आपल्याला देवाने भजना करताच दिलेला आहे, मग असं भजन करायचं ना. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. असं भजन करायचं, असं भजन करायचं का विठ्ठलच आपले जीवन, विठ्ठलच आपले जीवन करून टाकायचे. कलियुगी माझे करावे कीर्तन, पण आपल्याला याचा विसर पडला, त्यामुळे संत आपल्याला आठवण करून देतात. वाजत असे बोंब कोणी न ऐकती कानी. हरी हरी न म्हणतात या थोर झाले हानी. हे संतांना पाहवत नाही, म्हणून संत अवतीर्ण होतात आणि आपल्याला म्हणतात देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसुनी. पण माझ्यासारखे म्हणतात देव न लगे, देव न लगे साठवणीचे रुंदले जागे, रुंदले जागे. पण नका म्हणतात देव. देव घ्या फुका, देव घ्या फुका. ते आपल्याला वेळोवेळा आठवण करून घेतात की देव आपलासा करून घ्या, देव आपलासा करून घ्या. पण या मायेमुळे आपण विसरूनच जातो.
तुकाराम महाराज सांगतात संसारात खूप दुःख आहे. येरती मायके दुःखाची जनिते. संसारात खूप दुःख आहे पण माया सोडित नाही. नको नको मना गुंतू माया जाई. काळा आला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा देवा. सोडविन तेव्हा माय प्राप्त. कोणी कोणाचं नसतं. तुम्हाला एक अनुभव सांगते. आमच्या अण्णांचा अंत्यविधी झाला तेव्हा ताईची चप्पल 10-12 दिवस सापडली नव्हती आणि 13व्याच्या दिवशी सगळे निवड ठेवायला चालले आणि मला पण म्हटले चला. मग मी बिगर चप्पलची गेले आणि तिथं एक स्मशानभूमीत एक चप्पल होती. निवदा ठेवले बघितली आणि बघितले. मग सगळे म्हटले ताईची चप्पल आहे घाल पायात. आता मी नव्हती चप्पल नेली. माझ्या कशाचं काय म्हणत चप्पल घालायला गेले पण तिथं असं वाटलं नको ही चप्पल. तशीच घरी आले. कार्यक्रम आवरला सगळं. त्या 10-12 दिवसापासून सगळं पडेल होतं. मग ते पसारा आवरला. कागदाखाली ताईची घरी चप्पल होती. कोणी पण सगळे मी चप्पल घालायला गेले. सगळे एवढे घरचे सगळे आले. लांब उभे राहिले. जवळच कोणी नाही आलं तिथं. असताना सुद्धा कोणी कोणाचं नाही. नाही कोणाचे कोणी जे नव्हे कोणी. अंती जाशील प्राण्या एकला माझे माझे म्हणून कोणी नाही कोणाचं सोडत. सद्गुरू आपल्याला सोडवतात बी आणि वाचवतात बी. त्याचा एक अनुभव सांगते. आपली दिंडीचं दुसरं वर्ष होतं. दुसरं वर्ष भाऊ एकटेच दिंडीत आलेले होते आणि तेव्हा डाळिंबीचा बाग होता आणि डाळिंबीच्या बागाची शेवटची पट्टी राहिलेली होती आणायची. माझे मामा घरी आले. ते म्हणले मामा बरोबर पट्टी घेऊन येत. मी म्हणलं नका जाऊ. ते म्हणजे जातो. गेले आणायला. सगळ्यांचं आवरलं. दुपारा सगळे झोपले. मी पण झोपायला गेले पण मला झोपच आहे ना. त्यांनी मला एक हरिपाठाचं पुस्तक दिलं. मला काय तेव्हा काही येत पण नव्हतं आणि एक छोटी मालिका होती उशालाच ठेवलेली होती. मग झोप नाही येत म्हणून म्हणलं हरिपाठ वाचावं. नाही तर मालिका मनच लागा ना. ते हातात घेतलं. मग मालिका घेतली. हरिपाठाचं पुस्तक घेतलं पण मनच लागत नव्हतं. असं मनातून असा आवाज यायचा तू चिंतनाला बस तू चिंतनाला बस. पण मग कुठं ऐकत नाही ऐकत. असं बराच वेळ 10-15 मिनिटं झाले. बाहेर गेले. सगळे झोपलेले होते. दुपारचा टायमिंग होता पण नंतर वैतागल्यासारखं असं त्याची इच्छाच आहे ना तर बसले 10-15 मिनिटं आणि चिंतनावरून उठले आणि सहज फोन केला तर फोनच नाही उचलला कुणी. त्यांनी नाही उचलला. मामानी नाही उचलला. कुणीच नाही उचलला. मग परत चिंतनाला बसले. नंतर त्यांचा फोन आला का तुझा फोन आला. तेव्हा आम्ही गाडीवरून पडलो होतो आणि दवाखान्यात चाललो होतो. कोणी वाचवलं. सद्गुरू सोडवतात पण आणि वाचवतात पण. अंतकाळी तैसा संकटाचे वेळी. अनुभव सांगा आपल्याला. तुका म्हणे कमारणीची सरे उत्तमची उरे किरती मागे. शरीर हे जाणारच आहे पण आपण कुठं जाणारच नाही ना. त्याचा एक अनुभव सांगते. आम्ही फेरीला गेलो होतो. 1 महिना झाला असेल. हा आत्ता धोंड्याच्या महिन्यात. हा ब्रह्मगिरीला फेरीला गेलो होतो. सगळेच गेलो होतो आम्ही. पोरं पण होते बरोबर. तिथून आल्यावर उद्धव असं सारखा मोबाईल मध्ये ते माऊलीचा व्हिडिओ नाही का समाधी सोहळ्याचा सारखा तो पाहायचा. ते लहान मध्ये बोलला का तो त्याला बोलायचा. तसंच लय वेळ अर्धा तास त्यांचं चाललं. मी तिथंच होते. मग मी त्याला म्हणले काय रे सारखं तेच व्हिडिओला येतो आणि त्याला पण बोलतो. मध्ये बोलला का तो परत लावायचा पहिल्यापासून. मध्ये बोलला का परत पहिल्यापासून लावायचा. त्यानं तो पूर्ण व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ पाहिला. मग त्याला म्हणलं काय रे सारखं तेच पाहतो. मला म्हणे अगं आपण फेरीला गेलो होतो तेव्हा निवृत्ती दादांच्या समाधी मंदिरात गेलो होतो ना तेव्हा मला त्या मूर्तीला हात लावल्यावर असं वाटलं का ती तिथं आहे. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ तीनदा पाहून राहिलो.
आपल्या ध्यानात बी नाही आलं तिथं जाऊन ते अनुभव घेऊन आलो. आपली फेरीच म्हणलं गेली तशीच, जाऊनच काय उपयोग नाही झाला. त्यांच्यासारखं लहान व्हावं लागेल ना आपल्याला. दिंडी चालणार दिल्लीत नाही गेलं तुझं आपलं झालं माहिती नाही दिल्लीत नाही व्हायचं. पुढे सांगा ना सगळ्यांना मग तसं म्हणजे काय काय नवीन आले. कुंडली कवरदार कवरदे हरी विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम